घटक पक्षावर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक महिला भगिनी, प्रत्येक अधिकारी मंडळी बंधू आणि भगिनी आणि पत्रकार बंधू, हाच तो क्षण आहे. 15 वर्ष तुमचं त्या ठिकाणी आमदार म्हणून मी काम केलं, तुम्ही मला खासदार बनवलं. 15 वर्ष एका लहान बाळासारखा हा मतदारसंघ सांभाळण्याचा मला सौभाग्य मिळालं. 15 वर्ष तुम्ही मला ही संधी दिली. 3 टर्म तुम्ही मला ह्या मतदारसंघाचे आमदार म्हणून सेवा करण्याचं नशीब तुमच्यामुळे मला मिळालं. तुम्ही मला खासदार बनवलं आणि हा मतदारसंघ आज पुन्हा तुमच्याकडे सुपूर्द करण्याची वेळ आली. मला हा मतदारसंघ ज्या दिवशी काँग्रेसमय झाला, आज तुम्ही ह्या मतदारसंघाला बालेकिल्ला म्हणून म्हणताय. ही किती अभिमानास्पद गोष्ट आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यासाठी की आपण मजबूत ठेवला, आपण धरून ठेवला, आपण सांभाळला, आपण गोंजारला. इकडेही ह्या मतदारसंघामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण मान सन्मानाची वागणूक दिली, त्यांनी आपल्याला मान सन्मानाची वागणूक दिली. प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखात सामील होण्याची संधी मला मिळाली, मला भाग्य मिळालं. प्रत्येक माणसाने, प्रत्येक महिलेने, प्रत्येक बिडी कामगाराने, प्रत्येक यंत्रणा कामगाराने, प्रत्येक कचरा वेचणाऱ्या महिलेने मला तिच्या सुखदुःखात सामील करून घेतलं. हे माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. आज एकीकडे आनंद होतोय की या शहर मध्याचे उमेदवार चेतन भाऊ आहेत आणि दुसरीकडे कुठेतरी दुःख होत आहे की मी आमदार म्हणून नाही आहे या मतदारसंघात. खासदार झाल्यावर थोडीशी दूरी निर्माण होते, कारण का पुन्हा लोकसभा फिरावी लागते. हा मतदारसंघ आपण सांभाळला. काँग्रेस जेव्हा नेतृत्व करते कोणत्या मतदारसंघात, तेव्हा त्या मतदारसंघात जातीमध्ये, पातीमध्ये, लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याची कोणाची हिंमत होत नाही. आज मला लोकांनी, मी काम केलं, काँग्रेस पक्षामुळे काम केलं म्हणून निवडून दिलं. कधीही मी जात-पात धर्म वापरण्याचा पाप या मतदारसंघात केला नाही. लोक
कशासाठी आणि त्यांना बीजेपीचा वैताग आलाय किंवा कोणतीही दुसरी जातीयवादी पक्षाचा वैताग आलाय, कारण ते म्हणाले हे फक्त लोक तेढ निर्माण करतात आणि जातपात धर्म एवढंच करतात, काम कोणी करत नाही शिवाय काँग्रेस. आणि म्हणून प्रशासन पण आपल्या सोबत आहे, कारण ते पण हातात झाले की आपल्या देशाचं वाटोळं होत चाललंय. प्रशासन आपल्या सोबत आहे, लोक आपल्या सोबत आहे, पण हे जे धर्मात ते निर्माण करणारी जी लोक आहेत त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली.